मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा हा सामना. दोन्ही संघांचा विचार जर केला तर पहिल्या फेरीमध्ये धावा डिफेंड करताना हे दोन्ही संघ जिंकलेत. एका बाजूला धावा नोंदवल्या होत्या वडवलीनं पहिल्या मॅचमध्ये 60 आणि एका बाजूला वाडेकरनं नोंदवल्या होत्या 58 आणि त्या धावसंख्येचा बचाव देखील केला होता. मात्र इथनं सामना कोण जिंकेल? आता पाठलाग करायचा असेल वाडेकरला आणि बचाव करायचा असेल तो म्हणजेच की वडवलीला. दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं फक्त कट करत असताना टॅप केलं चेंडूला, फक्त दिशा दाखवली आहे आणि एक धाव एकवटली जाते. एकनं स्वतःची आणि संघाची सुरुवात करत असताना तकदीर मात्रे सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा 1 या आकड्याने संयमानं सुरुवात. कारण की गोलंदाज देखील चांगला आहे, चांगली गुणवत्ता ह्या गोलंदाजामध्ये आहे. अचूक टप्पा आणि अचूक दिशा हे नियंत्रण सातत्यानं आपण कपिलचं पाहिलंय आणि त्या कारणास्तव मात्र सन्मान दिला जातोय तर तकदीरकडनं. आणि की अनुभव दोन्ही बाजूनं पाहायला मिळेल. एका बाजूला तकदीर म्हात्रे तर एका बाजूला सिद्धू पाटील. अनुभवाची शिदोरी सातत्यानं स्वतः जवळ देखील बाळगतायत आणि त्यासोबत पूर्ण संघाला देखील घेऊन जाण्याचं कार्य हे दोन्ही फलंदाज करतात. दरम्यानच्या रिव्हर्स स्वीपचा फटका, देखना फटका, चेंडू येतो तो यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार. पहिला दमदार षटकार सतीशच्या बॅटमधनं. जपून दांडा नाही तर मी म्हणेन जपून गोलंदाजी करावी लागेल ती गोलंदाज कपिलला. चेंडू या ठिकाणी जरूर सीमा रेषा पार गेलाय आणि अजूनही मैदानामध्ये चेंडू येत नाहीये. आणि या स्पर्धेचा नियम आहे चेंडू हरवला फुटला तर मात्र कोणत्याही क्षणी चेंडू हा नवीन देण्यात येईल. मात्र ह्या चेंडूवरती आतापर्यंत एक धाव आणि त्यानंतर षटकार आलाय. म्हणजे 2 चेंडूंचा खेळ फक्त संपला आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय आणि अजूनही मैदानामध्ये मात्र चेंडूची उपलब्धता नाही आहे. दुपारचं रगरगतं ऊन आहे. हॉलिंडर्सचा जर विचार केला तर फक्त आपल्याला मंडपामध्ये हॉलिंडर्स पाहायला मिळतील. उर्वरित ठिकाणी हॉलिंडर्स तरी देखील आमचे हॉलिंडर्स आहेत. खुर्च्या टाकून कटआउटच्या आडोशाला का होईना मात्र हॉलिंडर्स आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. कारण की कोणतीही स्पर्धा ज्यावेळेस आपण यशस्वी पार करतो त्यासाठी प्रत्येकाला या स्पर्धेचा अविभाज्य घटक हे व्हावं लागतं आणि कार्य करावं लागते. तर नवीन चेंडू इथं मात्र दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 7 धावा एकवटल्यात. मॅच बॉल आलाय. कारण की ज्या चेंडूवरती धावा आल्या तो चेंडू खेळणं पसंत करतात खेळाडू. कारण की त्या चेंडूची पाहणी केली होती, त्याची निवड केली होती आणि तो चेंडू नवीन बॉल दिलाय त्या ठिकाणी. 7 धावा आतापर्यंत धापडकावरती. जास्त विलंब करू नका. चला आज मेगा फायनल देखील आपल्याला संपन्न करायची आहे आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. एकंदरीत बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 7 धावा धापडकावरती. सात धावा धापडकावरती सुरुवात केली होती तकदीरनं 1नं आणि त्यानंतर मात्र जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते सतीशकडनं. म्हणजे जिथे तो बाद झाला होता, जो फॉर्म त्यानं पहिल्या मॅचमध्ये पकडला होता त्यामध्ये सातत्य आपल्याला पाहायला मिळतं. 6नं अकाउंट ओपन केलंय स्वतःचं आणि संघाला 7 या आकड्यावरती नेऊन ठेवलंय कपिल. दरम्यान हा चेंडू फुलोर लेनचा चेंडू होता. गॅप शोधलं गेलंय. त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड झाली. मिडॉनला डीपमध्ये चेंडू निघून जाईल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी चाणाक्ष नीती दाखवली जाते तकदीरकडनं. हा खेळ आहे. वडवलीच्या वतीनं कोणताही संघ मैदानात ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस मात्र ही चपलाई आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. 2 धावा सतीशला मिळत आहेत, संघाला मिळत आहेत आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. 9 धावा धावपळकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मानपाडा यांकडनं. आगल्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज आहे. फिरकीची जादू देखील ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा वापर होता. अपील पाहिजेची जरूर केली होती मात्र पंच दर्शवतात की मात्र लाईनमध्ये नाही आहे फलंदाज. कारण की पाहिजेची अपील केल्यानंतर चेंडूमधील उंची, चेंडूचा टप्पा आणि चेंडूची लेंथ ह्या गोष्टींचा सातत्यानं विचार होतो. चेंडूच्या लाईनचा विचार होतो आणि इथे मात्र पंचांनी दर्शवलंय की लाईन मात्र खराब होती. डॉट बॉल. 9 धावा धावपळकावरती. षटकातील 2 चेंडू अजूनही शेष असतील लेफ्ट मोर द विकेटनं.
दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड ना अतिशय सुरेख फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो एका टप्प्यावर. डायरेक्टली चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेच्या बाहेर लँड झालाय. पंचांचा षटकाराचा इशारा आलाय आणि ह्या षटकातील मात्र हा दुसरा षटकार फलंदाज सतीश कडनं. वन टू गो. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत आणि 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. एक षटकार रिव्हर्स स्वीपला आला होता आणि एक षटकार आलाय तो म्हणजेच की आडव्या बॅटनं तब्बल जर आपण विचार केला तर वाईडिश लॉंग ऑनला तो षटकार पाहायला मिळाला. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र हलक्या हातानं फ्लिक करत असताना एक धाव एकवटली जाईल आणि स्ट्राईक मात्र आपल्या खात्यामध्ये ठेवले सतीशनं. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धापळकावरती बिनबाद आणि धावसंख्या पाहायला मिळेल ती तब्बल 16 धावा. दमदार सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच हर्ष 11 वडवलीची. कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि आता प्रत्येक षटकामध्ये मात्र हाणामारी आपल्याला पाहायला मिळेल. कारण की 5 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीला संयम राखला जायचा आणि त्यानंतर स्लॉगोलमध्ये अटॅक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळायचं. मात्र आता तसं काही नाही आहे. पॉवर प्लेचं एकच षटक आणि त्या षटकाला टार्गेट केलं आणि त्या षटकामध्ये तब्बल धावा एकवटल्या त्या 16 आणि निर्धारित अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणास्तव प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रणितचा वापर होईल. एक वेगवान गोलंदाज. कारण की फिरकीचे अनेक सारे गोलंदाज आपण वाडीगरमध्ये पाहतो, मात्र हा एक जलदगती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे प्रणित. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल तो सतीश. ज्या सतीशनं आतापर्यंत 2 मोठे फटके दाखवलेत. चांगल्या लयमध्ये ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सतीश. पहिल्या मॅचमध्ये देखील 44 धावा एकवटल्या होत्या. अंतिम चेंडू तो फेस करत होता. असं वाटलं होतं जर षटकार ठोकला तर स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल, मात्र तसं घडलं नाही. त्या ठिकाणी तो दांडी गुल झाला होता. त्रिफला चितच्या स्वरूपामध्ये त्याला परतावं लागलं होतं, मात्र त्यानं अतिशय चांगलं कार्य केलं होतं आपल्या टीमसाठी. 44 धावसंख्या उभारली होती आणि या मॅचमध्ये देखील आतापर्यंत त्याच्याकडनं अतिशय चांगलं कार्य. तब्बल जर आपण पाहिलं तर 15 धावसंख्या त्यानं वैयक्तिक उभारली आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका. मात्र रिव्हर्स स्वीपला दुधारी तलवार म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये जरूर यशस्वी झाला होता. या षटकामध्ये ते यश त्याला मिळालं नाही आणि त्रिफला चितच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. सतीश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. प्रणित पहिल्या षटकात आल्या होत्या 16 आणि त्यानंतर मात्र पलटवार पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त झाले ते प्रणितला. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल अनुभवी फलंदाज अरविंद पाटील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अनुभवी आणि सिनियर फलंदाज मेवानी वडवलीचे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाला किती सावरतील हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू. ड्राईव्ह देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतो. अप ड्राईव्हचा हा फटका टीपमध्ये चेंडू आलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी मात्र एकवटल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. गोलंदाजांना आत्मविश्वास देखील झलकतोय आणि त्या प्रकारे चेंडू देखील त्याच्या माध्यमातून रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला जर यश प्राप्त झालं तर रनवे असेल, फॉलो थ्रू असेल, त्याच्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी या साऱ्या गोष्टींमध्ये त्याच्याकडं आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. त्याच प्रकारचा फटका. जणू काही मागील फटक्याची कॉफी होती तसा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र मिळेल ती फक्त 1 धाव. पहिल्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर विकेट, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर ही सिंगल. एकंदर 3 चेंडूमध्ये आल्या 3 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 19 अशी धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं प्रतीक. प्रणित आहे. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन ऑफ ड्राईव्हचा फटका. सातत्यानं रक्षात्मक फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावा एकवटले जातील. रनिंग बिटवीन द विकेटवर मात्र लक्ष केंद्रित केलं गेलं ह्या 2 अनुभवी फलंदाजांकडनं. कारण की त्यांना माहीत आहे गोलंदाज मात्र अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय आणि त्याला सन्मान देणं हा पर्याय आहे आपल्याकडे आणि तो निवडत असताना
एकेरी दुहेरी धावसंख्या आणि एकंदरीत संघाची वाटचाल पुढे नेण्याचं कार्य करत असताना गोलंदाज प्रणित. फुल्लेंचा हा चेंडू स्वीप करायचं होतं हलक्या हातानं, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागणं आपण जर विचार केला तर सातत्यानं कशा प्रकारे आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. 1 टू गो, शेवटचा चेंडू असेल. कारण की सातत्यानं जर आपण यष्ट्यांच्या मागून सिद्धूला पाहिलं तर वारंवार गोलंदाजाला देखील दर्शवतायत की कशा प्रकारची लाईन व्हायची आहे गोलंदाजी करत असताना. दरम्यान हा चेंडू प्रथमतः शफल झाली ऑफस्टिकला, त्यानंतर मात्र लाईन पाहिली, पुन्हा आपल्या जागेवरती आले आणि तिथनं फटका एक्झिक्यूट केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न जरूर केला होता, नकार दिलाय. एकंदरीत जर आपण विचार केला तर षटक समाप्त झाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात आल्या होत्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6 आणि एक महत्वाचं यश या षटकामध्ये प्राप्त केलंय ते गोलंदाज प्रणितनं. गोलंदाजी मार्कवर मात्र सर्वेश आपल्याला पाहायला मिळेल, ज्यानं मागील मॅचमध्ये काय कामगिरी केली होती, जिथे 12 धावा रोखायच्या होत्या मानपाडाच्या विरोधात आणि तो काम मी म्हणेन चोख केला होता. त्या सर्वेशला प्रमोट केलं जातं आता मात्र तिसऱ्या षटकासाठी. एरवी आपण त्याला स्लॉगरमध्ये पाहिलं होतं, आता मात्र तिसरं षटक. दरम्यान फुलोरलेनचा हा चेंडू मात्र मिस झालेत मी म्हणेन तकदीर मात्रे, कारण की फुल्लेनचा हा चेंडू होता. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र व्ही सेपमध्ये जर हा पटका एक्झिक्यूट केला असता तर कदाचित अतिरिक्त धावा आल्या असत्या. इथे मिळेल ती फक्त एक धाव. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. एकेरी धावेनं सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा 23 धावा. 2 षटकापर्यंत 22 होत्या. फुल्लेनचा हा चेंडू टॉप पेज लागली आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र जजमेंट त्याचं चुकलंय आणि चेंडू जमिनीवरती लँड झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहेत, फक्त एक धाव. पण रनिंग बिटवीन द विकेट चिंतेची बाब असेल आता, कारण की खूप उंच चेंडू गेला होता, बराचसा अवधी होता, त्यानंतर चेंडू जमिनीवरती लँड झाला, त्यानंतर चेंडू उचलणं फेकी करणं, मात्र बराचसा अवधी होता. इथे फक्त एकच धाव. 2 चेंडूवरती 2 धावा. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर फुलोर लेनचे हे चेंडू होते. दोन्ही चेंडूंवरती फलंदाज मी म्हणेन मिस झालेत. एका बाजूला डगआउटमधनं अपेक्षा उंचावली होती, जसा चेंडू रिलीज झाला की चेंडू मात्र त्याने पाहिलं होता हा फुल लेनचा आहे, या चेंडूवरती मोठा फटका येईल की काय अशी अपेक्षा मात्र पहिल्यान बॉक्सकडनं केली जाते आहे, मात्र तसं घडत नाही. दोन्ही फलंदाज मात्र अपयशी ठरले हे 2 चेंडू खेळत असताना आणि 2 धावा फक्त एकवटल्या 2 चेंडूवरती. एकंदरीत धावसंख्या 24 धावा. 2 षटकापर्यंत 22 होत्या आणि आता मात्र 2 एकवटल्यात. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतो सीमा पार. हा गगनभेदी षटकार फलंदाज तकदीच्या बॅटमधनं. दमदार षटकार आलाय, कारण की खूप अनुभवी आहेत दोन्ही फलंदाज. क्रिकेट विश्वामध्ये कित्येक उन्हाळे पावसाळे अनुभवलेत, अनेक खेळाडू देखील घडवलेत ह्या दोन्ही खेळाडूंनी आणि ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्या टीमला सावरत असताना 2 सिंगल आणि त्यानंतर येणारा हा एक दमदार षटकार आपण पाहतोय. धावसंख्येला पुढे नेण्याचं कार्य या षटकारानं केलंय. धावसंख्या 30 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकात तब्बल 16 आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक पाहिलं आपण प्रणितकडनं फक्त 6, त्यामध्ये एक विकेट देखील होता आणि त्यानंतर आक्रमण पाहायला मिळतं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला प्रथमतः गेले होते, त्यानंतर ऑफस्टिकला लेफ्ट करत असताना मात्र पंच दर्शवत आहेत की हा चेंडू मात्र ॲक्युरेट लाईनच्या आतमधनं गेलाय आणि डॉट बॉल. म्हणजे वेल लेफ्ट आपण पाहिलं, मात्र ते वेल म्हणता येणार नाहीये, कारण की चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला.
दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, तो शॉर्ट बॅकवर फेकला. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांवरती आला आणि तिथे मात्र एक धाव एक्स्ट्रा एकवटली. हे क्रिकेट आहे, कारण की एक धाव एकवटली होती, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दाखवत होते दोन्ही फलंदाज. त्यानंतर सिद्धूनं डायरेक्ट चेंडू यष्ट्यांवरती थ्रो केला, यष्ट्यांचा वेध जरूर घेतला, मात्र इथे 2 धावा मिळतील. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा. षटकातील चेंडू आपण पाहिले तर 5 चेंडू समाप्त झालेत, निर्धारित 1 चेंडू अजूनही शेष आहे. 32 धावा धावपळकावरती आतापर्यंत ह्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्यात 5 चेंडूमध्ये. सर्वेश अंतिम चेंडू. दरम्यान हा चेंडू टर्न जरूर केला होता, मात्र विथ द टर्न खेळून काढलाय. दरम्यान चेंडू हवेमध्ये फटका फसला आणि फलंदाजचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. दुसरा धक्का, फलंदाज तकदीर मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आपल्याला जो अवधी दिला आहे त्या अवधीमध्ये मात्र आपल्याला सत्र संपन्न करायचं आहे, कारण की 3 वाजून गेले. यानंतर दुसऱ्या फेरीतील एक सामना, त्यानंतर मात्र उपांत्य फेरी आणि त्यानंतर अंतिम फेरी. प्रत्येक सामना हा जास्त षटकांचा खेळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मात्र घाई करायची आहे. नवीन फलंदाज नेट क्रमांक 4 वरती सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विस्फोटक शैलीचा हा फलंदाज, अष्टपैलू कामगिरी सातत्यानं याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये प्रशांत या गोलंदाजाचा वापर. षटक देखील चांगलं म्हणावं लागेल. एक मात्र जर आपण षटकाराचा अपवाद वगळला तर उर्वरित चेंडू मात्र चांगले त्यांना हाताळले. त्या ठिकाणी सर्वेश होते तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकासाठी मात्र प्रशांत आलेत. कॉमेंट्री बॉक्स कडनं प्रशांतला मात्र हे षटक फेकावं लागेल, कारण की ह्या एंडनं मात्र जास्त धावा येताना आपण पाहिल्या होत्या प्रत्येक मॅचमध्ये. मात्र आता देखील जास्त धावा येतील का, हा देखील मोठा प्रश्न असेल. स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज सागर पाटील पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या विरोधात गोलंदाज प्रशांत. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू सरळ गरंगळत व्ही सेप मध्ये लॉंग ऑफच्या हातामध्ये आलाय. मिळेल फक्त एकच धाव. चांगलं क्रिकेट. एका बाजूला चेंडू चांगला होता, ड्राईव्ह देखील तितकं सुरेख, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आपण पाहतो. चेंडूवरती येणं, एकाच ॲक्शनला चेंडूला उचलणं, फेकणं, या साऱ्या क्रिया खूप जलद गतीने केल्या आणि त्या ठिकाणी फक्त मिळाली ती एकच धाव. धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळेल. 33 धावा धावपळकावरती. चौथं षटक डेट ओव्हरचं मार्गस्थ असताना. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, फटका फासलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी होणार नाही. फलंदाज अरविंदला देखील पारतावं लागेल. लागणार हा वडवली क्रिकेट टीमला तिसरा धक्का. झालाय. डेट ओव्हर मध्ये मात्र चांगलं कार्य करत असताना आपल्या टीमसाठी प्रशांत. शांत वातावरण आपण पाहतोय, कोणत्या प्रकारचा जल्लोष नाही, उत्साह नाही आहे. मात्र इथनं मी म्हणेन टीम मध्ये जल्लोष प्रकट करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. गोलंदाज राईट ऑफ द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू प्रहार देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव एकवटली, फक्त एकच. काय चांगलं क्रिकेट मी म्हणेन प्रशांत कडनं. अतिशय दमदार गोलंदाजी. स्लॉगरचं षटक माझ्यावरती का दिलं आहे हे मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण प्रशांतला पाहतोय. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या पॉवर सर्कलमध्ये तब्बल 16 धावा एकवटल्या होत्या. असं वाटलं होतं की किमान 50 धावा उभारेल वडवली संघ. मात्र त्यानंतर सुरेख गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजेच प्रणितची. मागील षटकामध्ये देखील
चांगली गोलंदाजी सर्वेशनं हाताळली आणि आता मात्र ह्या षटकामध्ये देखील आतापर्यंत खूप चांगलं षटक राहिलंय ते प्रशांतचं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र अशफल होण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स करायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही या मात्र चेंडूनं संपर्क साधला यष्टनचा आणि त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये साजनला देखील परतावं लागेल. मिलिंद पाटील आणि रोहित जाधव यांचं शुभ आगमन झालंय. या आपलं सरस स्वागत. आपला संघ खेळतोय तर आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नवीन फलंदाज कृष्णा पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनिंग क्रमांकाचा जर विचार केला तर आता मात्र 4 फलंदाज बाद झालेत, म्हणजे 6व्या क्रमांकावरती कृष्णाला प्रमोट केलंय ते वडवली टीमनं. गोलंदाजीमध्ये मात्र खूप चांगलं यश आतापर्यंत प्रशांतला आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त 2 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात प्रशांतनं. दरम्यान हा चेंडू पायचीची अपील होते, लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली, मात्र अपील खारिज केले. 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केला. स्ट्रायकिंग इव्हेंटवरती जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र नाहीये. सागरनं मी म्हणेन चुकी केली. 1 धाव जरूर अतिरिक्त एकवटली, मात्र अंतिम चेंडू मी म्हणेन सागरनं फेस करायला हवा होता, कारण की सागरमध्ये क्षमता होती, कारण की टॉप ऑर्डरमध्ये सागरची गणना केली जाते फलंदाजांमध्ये. मात्र असं असताना सागरनं स्ट्राईक सोडली का हा प्रश्न जरूर उद्भवला जाईल. इथे 2 धावा मिळत आहेत. 2 सांघिक धावसंख्येमध्ये वाटचाल 36 धावा अंतिम चेंडू असेल ह्या सत्रातील. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय आणि दुसरी फेरी आहे. दुसऱ्या फेरीमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळ दाखवत असताना एका बाजूला जय जलेश्वर वाडीगर आणि विरोधात हर्ष 11 वडवली संघ. अंतिम चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड करणं प्रशांत. चेंडू फुलोर लेनचा होता, धाव घेण्याची संधी, 1 धाव मात्र एकवटली आहे. पुन्हा डायरेक्ट हिट दिलं, तिथे मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पुन्हा एकदा फेकी थोडीशी खराब, मात्र 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 38 आणि 39 धावसंख्येचं एक सोपं समीकरण मी म्हणेन असेल ते वाडीगर समोर. मात्र सामना हा 4 षटकांचा आहे, त्यामुळे 39 धावसंख्येचं समीकरण इतकं सोपं म्हणता येणार नाहीये. म्हणजे प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 9.80च्या सरासरीनं इथे धावा बनवायच्या आहेत, म्हणजे इथे परिश्रम करावे लागेल. ते म्हणजे विजयासाठी वाडीगरला तर एका बाजूला तितकेच अथक परिश्रम दाखवावे लागतील, ते म्हणजेच धावा वाचवण्यासाठी टीम वडवलीला देखील. चार आणि 4 गाण्यांच्या मोबदल्यात त्यांनी 38 धावा बनवल्या. 39चं टार्गेट या ठिकाणी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये पार करायचं आहे. ते वाडीगरला टार्गेट पार होईल का, की या टार्गेटचा बचाव होईल वडवली टीम कडनं. ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा भागेश यांना. मात्र तुर्ता पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन टीम हेडुटने आणि नागावला टॉससाठी आपण मात्र यायचं आहे. थँक्यू साईजी पाटील सर. टार्गेट सेट झाला आहे. 39 धावसंख्या बनवाव्या लागतील. प्रथमतः नक्कीच बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी खेळ थोडासा नक्कीच ज्यावेळेला टॉप ऑर्डर ढासळले गेले, 15 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान जर तुम्ही बघितलं असेल तर सतीशचं राहिलं. त्या ठिकाणी सतीशला काही गरज नव्हती, कारण सरळ बॅटने ना खूप चांगल्या प्रकारे नक्कीच तो फटके खेळत होता, परंतु रिव्हर्स फटक्याला दुधारी तलवार का म्हटलं जातं हे आज सतीशला नक्कीच कळालं असेल.
कारण अनेक सारे खेळाडूंना त्या फटक्यावरती आबाद सुद्धा होतात आणि बरबाद सुद्धा होतात. या मॅचमध्ये जर नक्कीच टीम वडवलीसी परास्त झाली ना तर कदाचित त्याच रिव्हर्स फटक्याने ना खूप सारी नाराजी व्यक्त करेल सतीश जाधव आणि त्यांची टीम. ज्या सतीश जाधवने मागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, विचार केला गेला तर मस्त खूप चांगल्या नक्कीच धावसंख्या बनवत असताना त्याने तो टार्गेट रचला होता, जो टार्गेट रचू शकली वडवली सीट 60 धावसंख्येचा. परंतु या मॅचमध्ये ना बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी फक्त 15 धावसंख्येचं योगदान राहिलं सतीशचं. तकदीरच्या वाटमध्ये आल्या धावसंख्या 12. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर रवीने 4 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान, 2 धावसंख्या बनवल्या गेल्या सागरने आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर साजनच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. असं या खेळाचं नक्कीच विश्लेषण आणि टार्गेट त्या ठिकाणी 39 चा इथनं सेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकामागे ना किमान 9 पेक्षा जास्त धावसंख्या तुम्हाला बनवाव्या लागतील. त्या अनुषंगाने महत्त्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण गेली आहे तर सिद्धू आणि कपिल पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ना अगदी विध्वंसक खेळ करेल. कारण पहिल्या मॅचमध्ये नक्कीच ज्या गोष्टीची तुलना केली होती की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये स्टेप आउट होऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान षटकार नक्कीच मारणारा एकमेव असा फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धू. आणि टेक्निकल क्रिकेटसाठी नक्कीच सिद्धू जाणला जातो. परंतु त्याच्यासमोर आता सागर पाटीलचं आव्हान. बहुत यार पहिलाच बॉल ऑन साईडला खेचला गेला फटका, परंतु डाऊन दी बॉल फिल्डर त्या ठिकाणी आणि अप्रतिम झेल आजच्या दिवसामधला हा तिसरा अप्रतिम झेल त्याच सेशनमध्ये घेतला गेलाय जो स्वप्नील त्या ठिकाणी होती. पहिल्याच बॉलवरती मिळते विकेट. सिद्धूची खेळी संपुष्टात. त्या ठिकाणी सिद्धू आहे, कारण जर आपण पाहिलं गेलं तर थोडंसं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती व्यवस्थित मिडल होता हा चेंडू. एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं, ताकदीचा वापर नव्हता या फटक्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं ना तर आता सागर पाटीलचं हे उल्लेखनीय षटक आता तेही पॉवर प्लेचं आणि ते यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती कोणाची विकेट काढली गेली आहे तर या मॅचमध्ये ना विध्वंसक नाही तर अगदी दिमागदारीने नक्कीच या धावसंख्या त्यांनी बनवल्या असताना त्या सिद्धूची नक्कीच विकेट, खूप मोठी विकेट आहे. तिसऱ्या क्रमांकावरती गेल्यात प्रणित पाटील, जो या नक्कीच टीमचा एक पिच गोलंदाज सुद्धा आहे आणि अटॅकिंग खेळाडू सुद्धा आहे, बॅट्समन सुद्धा आहे. त्याच्यासमोर आव्हान आता सागर पाटीलचं. हो द विकेट. या वेळेला बॅकफुटला जात असताना ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये खूप मोठी गॅप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल त्या ठिकाणी बघितलं गेलं तर काऊ कॉर्नर सी मारेशी पार. प्रणित पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. प्रणित पाटीलच्या बॅटमधनं नक्कीच हा चौकार आलाय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आता कपिल आणि प्रणित या गडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून जर पाहिलं गेलं तर अतुलचं मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे. परंतु या मॅचमध्ये ना आता या दोन खेळाडूंना ना एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. वडवली सी टीम ना सुद्धा संघर्ष करणारी टीम आहे, कारण ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन टीम ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं ना तर तशाच प्रकारे नक्कीच अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच लढावृत्ती दाखवत असेल. मॅच तेवढी सोपी नसेल. यावेळेला फक्त दिशा दिली फक्त इनफिल्डच्या अगदी वरून हा बॉल तुम्हाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय आणि अगदी बाउंड्री लाईन चिरत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारीचे पार. प्रणित पाटीलच्या बॅटमधनं हा लागोपाठचा दुसरा चौकार. नक्कीच एक सुंदर संगीत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु देवीचा पाडा या स्पर्धेमधनं बाहेर झाली आहे. डीजे मास्टरच्या माध्यमातून ते संगीत तुमच्यापर्यंत ऐकवलं गेलं आणि अरविंद काका वत्रे ना यांचा नेहमी पाठबळ नक्कीच या वडवली सी टीमला असतो. इथं टॉस करणार आहोत या षटकाच्या नंतर सतरंगी हेदुटणे आणि 12-13 नागावमध्ये. यावेळेला बॅकफुटला जात असताना ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केलं गेलं. मिड विकेटला खूपच वेगाने फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु एकापेक्षा जास्त काहीच नसेल. फेकी पहा सुरेखरित्या आली. एका टप्प्यावरती जरूर सतीश जाधवच्या हातामध्ये ती फेकी आहे, तर ही परिणामी जर आपण पाहिलं गेलं तर फक्त सिंगल धावसंख्या त्या ठिकाणी एकवटली गेली आहे. पहिलं षटक चालू आहे, 4 चेंडू फेकून झाल्यात, 9 धावसंख्या खर्च केल्यात, टीमची धावसंख्या 9 तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने ना 9 पेक्षा जास्त त्यांना धावसंख्या बनवायच्या टीम वाडेघरला. त्याच कॅल्क्युलेशनने नक्कीच आता पुढे सरकतीये टीम वाडेघर. या वेळेला ऑन साईडला त्या ठिकाणी खेळायचं होतं. स्ट्रायकिंगवरती कपिल होते, परंतु सोडून देतात. लेफ्ट केलं गेलं या चेंडूला आणि वेल लेफ्ट. खऱ्या अर्थाने लेफ्ट का केलं गेलं, कारण त्यांनाही माहिती आहे की डाव्या स्टिकवरती हा चेंडू आहे. ॲक्युरेटली डाव्या स्टिकवरनं नक्कीच हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल आता 1ने पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 10. टीमची धावसंख्या 10. ओव्हर द विकेटने बॉल तयार. सागर पाटील
यावेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू, व्हेरिएशन पहा, व्हेरिएशन दाखवलं गेलं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि काहीसा सेंटीमीटर नक्कीच बचावला गेलाय. फलंदाज कोण होते तर कपिल पाटील. काहीसा सेंटीमीटर, अगदी पाहायला गेलं ना तर शेवटच्या क्षणाला हृदयाचे ठोके वाढले असेल कपिलचे, कारण ना महत्त्वाची विकेट होती. महत्त्वाची विकेट सिद्धूच्या हातानं नक्कीच ती खेळी थोडीशी आपण बघितली गेली नाही, परंतु ना कपिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत धाडस आणि मानस त्या ठिकाणी प्रणीतचा सुद्धा असेल. म्हणून ही जोडी ना आता टिकणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे. परंतु वडवली सीला काय पाहिजे तर एखाद विकेट ती खूप गरजेची आहे या मॅचमध्ये. सागर पाटीलच्या विरोधात बनल्या गेल्या धावसंख्या 11. यावेळेला बॅकफुटला गेले, ऑन साईडला क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल गॅपमध्ये नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं गेलं तर जीवांच्या आकांताने तो बॉल अडवला गेलाय, जिथे फिल्डर नक्कीच विजय मोकाशी होते. विजय मोकाशीचा जर विचार केला गेला ना तर अगदी ज्या वेळेला टीम पुढे जाते ना तेव्हा नेहमी ते मागे असतात, परंतु असं म्हणलं जातं ना की खऱ्या जर तुम्हाला हिरोची पारख करायची असेल ना तर तो पडद्या मागेच असतो. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं. याच्या अगोदर सुद्धा एक बॉल नक्कीच त्याने अडवला गेला ज्या ठिकाणी विजय होते, आणि लागोपाठचे बघितले गेलं 2 चेंडू खूप सुरेखरित्या अडवलं गेलं. टीमची धावसंख्या 13 आणि वळतोय आपण नक्कीच ज्या ठिकाणी व्यासपीठावरती, ज्या ठिकाणी टीम सतरंगी हेडदूतने बी आणि नायरा 11 12-13 नागाव यांच्यामध्ये नक्कीच आपण टॉस करणार आहोत. तर मी विनंती करेन सन्माननीय सुनीलजी भोईर नक्की साहेबांचे शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मायरा 11 12-13 नागाव आणि त्यांच्या विरोधात सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी. टॉस पिन केला गेला आणि टॉस त्या ठिकाणी जिंकला गेला आहे सतरंगी हेदूटने बी या क्रिकेट संघाच्या कॅप्टनने. तर तुमचा डिसिजन जो असेल तो लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 15-13 धावसंख्या पहा टीमच्या टोटलमध्ये आहेत. ज्या ठिकाणी आपण लक्ष्याचा विचार केला गेला तर फर्स्ट सेशनमध्ये धावसंख्या 39चा टार्गेट ठेवला गेला होता, म्हणजेच 13 धावसंख्या बनल्या गेल्यात. अजूनही 26ची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असेल 18 चेंडू आणि 26ची गरज. आता पाठवला गेलाय मागच्या मॅचमध्ये 6 नक्कीच गडी ज्या गोलंदाजाच्या खात्यावरती आहेत ना तोच अरविंद पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. बनवल्या गेल्या त्यांनी धावसंख्या 12, परंतु आता विचार केला गेला तर या मॅचमध्ये ज्या धावसंख्या माफ करा 4 धावसंख्या बनवल्या गेल्या होतात, परंतु मागच्या मॅचमधला गोलंदाजीचा फॉर्म तसाच कायम राहील का. समोर असतील कपिल, राऊंड द विकेट. यावेळेला फटका उचलला गेला, पहिलाच बॉल संधी बनवू शकते त्या ठिकाणी. फिल्डर वळतायत, डाऊन दी बॉल फिल्डर आणि घेतली गेली कॅच आणि संपली आहे त्या ठिकाणी कपिल पाटीलची ही मॅच आणि खेळली. लो स्कोरिंगच्या मॅच ना आपण नेहमी रोमहर्षक होताना पाहिल्यात, परंतु ही मॅच रोमहर्षक होईल का, कारण 39 लक्ष्य आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावसंख्या 13 आणि या षटकामध्ये 2 चेंडू फेकत असताना एक महत्त्वाचा गडी बाद केलाय कपिल आणि फक्त एकच धावसंख्या खर्च केली आहे ती म्हणजेच अरविंद पाटीलने. बहुत यार स्ट्रायकिंग होते, प्रशांत उचलला गेला फटका, इथं संधी बनू शकते का, आणि हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच हा बॉल पाहायला मिळतो आणि बॉल सीमा रेषे पार हा षटकार. परंतु नक्कीच टार्गेट त्याने आम्हाला गेलं बहुत यार. अजून लो फुलटॉस गती कमी गेली व्हेरिएशन या गोष्टीसाठी जाणला जातो अरविंद पाटील, कारण मोठा फटका आल्यानंतर पहा ज्या वेळेला वाघ जखमी होतो ना तेव्हा तो अजूनही घातक ठरतो ना, तशाच प्रकारे अरविंद पाटील आहे त्याच्यावरती वार केलाय, परंतु पलटवार तर डेफिनेटली होता आणि आता तो पलटवार तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. टीमची धावसंख्या षटकाराने झपाट्याने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या आकडावरती. बहुत यार
राऊंड द विकेटने लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय. अगदी बॅटच्या टो वरती हाही बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फंबल झाले विजय आणि इथनं घडतंय काय. नॉन स्ट्रायकिंग वरचा इशारा दिला होता त्या ठिकाणी बघितलं गेलं तर सतीश जाधव यांनी, परंतु आता मिसफील्ड थोडी झाली. परंतु ज्या ठिकाणी विजयकडनं मिसफील्ड झाली आहे ना, पण हेही विसरून चालणार नाही की या मॅचची गोल्डन विकेट नक्कीच त्यांनी कॅरी करत असताना त्याच्यानंतर ज्या धावसंख्या वाचवायच्या होत्या ना त्या धावसंख्या त्यांनी वाचवल्या सुद्धा गेल्यात. कटिंग खेळ जरूर नक्कीच एखादा खेळाडूचा होत असला ना तरी त्याला टोचणं बोसणं मित्रांनो कमी करा, कारण सकाळी जेव्हा फुलं उमलतात ना तेव्हा त्यांना कॉंग्रॅच्युलेशन कोणीच म्हणत नाही. बॉल तयार, राऊंड द विकेट. शेवटचा बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता पण व्यवस्थित बॅटवरती नाही. त्या ठिकाणी फिल्डर खूपच वेगाने वळतात. दोनची मागणी केली गेली परंतु नाही भेटणार. दोनची मागणी केली होती परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं ना तर प्रणीतने थांबवलं गेलं. प्रणीतने का थांबवलं गेलं, 2 गडी बाद झाल्यात त्याच्यामुळे थोडासा सन्मान द्यायला हवा. आणि इथं 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळते, जिथं लक्ष होतं 39 धावसंख्येचं. म्हणजे आता या मॅचमध्ये विचार केला गेला ना तर 39चं लक्ष 23 झाल्यात, म्हणजे अजूनही 16ची गरज असेल. बॉल शिल्लक असतील 12. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचे प्लेयर बसतील पाणी पीत. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. तीन वाजून 23 झालेली आहेत, म्हणजे ही मॅच फिनिश होण्यासाठी ना कदाचित 20 तर अजून 15 तर डेफिनेटली लागतील. म्हणून 4 षटकांची मॅच आहे ना, तर ज्या वेळेला पाण्याची गरज असेल ना तरच मैदानाच्या आतमध्ये जा, म्हणजे जेणेकरून आपला काहीसा वेळ वाचला जाईल. का अजून एक मॅच खेळवायची आहे, त्याच्यानंतर आपण बघितले की तर अजून 3 मॅचेस असतील. त्याच्यामुळे विनंती करेन ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये त्या वेळेलाच जा ज्या वेळेला गरज असेल. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीनंतर धावा झाल्या 23, म्हणजे अजूनही 16 धावसंख्या बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असतील 12 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. आता तिसऱ्या षटकासाठी कोण गेलाय तर कृष्णाने सुद्धा मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारे नक्कीच गोलंदाजी हाताळली होती, परंतु आता त्याच्या खांद्यावरती ना मोठी जिम्मेदारी आहे की या 16 धावसंख्या डिफेन्स करायच्या की 10 पेक्षा कमी धावसंख्या त्या ठिकाणी खर्च करायच्या. 8.00चा रिक्वायर्ड रन रेट आता जोडावा लागेल टीम वाडेगडला. बॉल तयार, कृष्णा ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल सरळ रेषेत व्ही शेप मध्ये अगदी खुलं होतं त्या ठिकाणी लॉंग ऑन, आणि त्याच दिशेने हा बॉल धाडला गेला. बॉल जाईल लॉंग ऑन, सीमा रेषे पार. या मॅच मध्ये थोडा अजूनही विजयाच्या समीत आणणार हा चौकार. हे पहा 4 धावसंख्या आता पूर्णपणे कमी होत असताना, म्हणजेच विचार केला गेला तर टीमची धावसंख्या 27 आणि अजूनही 12 त्या ठिकाणी धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघाला. ही टीम ना पुढे सरकली, कारण मागच्या मॅचमध्ये त्यांनी कडवी झुंज दिली. त्या ठिकाणी टीम बघितलं गेलं तर उसारगर टीमला त्यांना परास्त करून ना ही दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमधनं जाण्याचं नक्कीच धाडस माणूस पाहायला मिळतोय. यावेळेला फटका त्या दिशेने खेळला गेला परंतु आता फिल्डर उपस्थित होते, परंतु त्यांना भेदून पहा किती वेगाने गेला हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. ज्या ठिकाणी ना एखाद्या बंदुकीतून निघालेली गोली ते लक्ष्यापर्यंत जाऊन पोहोचते ना, तशाच प्रकारे हा फटका होता. त्याच दिशेने लागोपाठचा हा दुसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो प्रशांतच्या बॅटमधून. आणि सध्याच्या हंगामामध्ये जर पाहिलं गेलं ना तर हर्ष इलेव्हन वडवली सीचा ना परफॉर्मन्स याच प्रकारे राहिला आहे. पहिल्या दुसऱ्या फेरीपर्यंत नक्कीच ते सहजरित्या जातात, परंतु तिसऱ्या या दुसऱ्या फेरीपर्यंत ना जाणं त्यांना तेवढंसं अवघड सध्याच्या काळामध्ये पाहायला मिळते. परंतु या मॅचमध्ये वाडेघर टीम इथनं चुकी थोडीशी झाली, परंतु 8 अजून बनवायचे आहेत. बॉल शिल्लक किती आहेत तर त्या ठिकाणी 9 चेंडूमध्ये 8, म्हणजे बॉल आणि रन इक्वेशन जर तुम्ही पाहिलं गेलं ना तर धाव एक कमी करायची आहे बॉलच्या परिभाषेत जर विचार केला गेला तर. बहुत यार कृष्णा यावेळेला फटका चांगला अजून एक लॉफ्टेड ड्राईव्ह. पहा ड्राईव्ह किती सुरेखरित्या केला गेला. ज्या ठिकाणी बॅटच्या कनेक्शन मध्ये परफेक्टली हा चेंडू येतो ना तेव्हा स्वीट साऊंड काय निघतो माहिती आहे का, टक.
आणि त्यावेळेला समजलं जातं की हा बॉल नक्कीच सीमारेषा पलीकडेच पाहायला मिळेल. या यादव यांच्याकडनं एक कॅश प्राईज लागू होते की या बॉलवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. टीमची धावसंख्या आता जाऊन ना तब्बल पोहोचली आहे, बघितले गेले 37. अजूनही 2ची गरज आहे. बॉल तयार कृष्णा, आणि या वेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता परंतु अंपायरचा इशारा त्या ठिकाणी की बॅटला चुंबन घेऊन हा बॉल थाई पॅडवरती आदळला गेला, त्या अनुषंगाने फक्त सिंगल. आता पूर्णपणे ना समीकरण झुकलं गेलं. झुकलं का गेलंय तर या मॅचमध्ये गरज का उरली आहे की 7 चेंडू आणि एका धावसंख्येची. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं की 1 चेंडू 7ची गरज होती, षटकार मारला असताना तरी ते मॅच विन होऊ शकले नसते. परंतु या मॅचमध्ये तब्बल 7 चेंडू आहेत आणि एकच धावसंख्या बनवायची, म्हणजे प्लस पॉईंट आहे टीम जय जलेश्वर वाडेघर समोर. बोलतो यार, आणि यावेळेला स्वॅगने नक्कीच ही मॅच फिनिश केली गेली MS धोनी स्टाईलने. आणि ट्रान्स पहा किती सुरेख होता, कारण उजवा लेग त्यांनी पुढे आणला गेला, बॅकलिपला थोडंसं खाली घेतलं गेलं आणि मिडविकेटच्या अगदी डोक्यावरून स्वप्नीलच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला विजयाचा. टीम जय जलेश्वर वाडेघर पुढच्या फेरीमध्ये होते दाखल आणि अरविंद काका वत्रे यांनी पुरस्कृत केलेला हर्ष 11 वडवली सी संघ या मॅचमधनं होतं बाहेर परास्त. अच्छा, मैन ऑफ द मैच कडे नो डाउट, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. सिद्धू पाटील बाद झाले, त्याच्यानंतर कपिल बाद झाले, त्याच्यानंतर पूर्णपणे दारोंदार आपल्या खांद्यावरती ज्यांनी स्वीकारली गेली. वैयक्तिक विचार केला गेला तर धावसंख्या त्यांनी बनवत असताना 24 महत्वाची इनिंग त्यांनी साकारली गेली. तोच प्रशांत ठरलाय या मॅचचा शिलेदार, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. यायचा आहे प्रशांत. 2 विकेट सुद्धा नक्कीच त्याच्या खात्यामध्ये आणि काय क्लासिकल नक्कीच ते फटके होते. कदाचित आम्हाला टार्गेट सुद्धा नक्कीच त्याने केले गेले. एक लॉफ्टेड ड्राईव्हचा त्याच्यामध्ये फटका होता आणि त्याच्यामध्ये नक्कीच जोडलं होतं क्लासिकल स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाले. वैयक्तिक 24 धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेल्या आणि 2 विकेट आपल्या खात्यामध्ये घेत असताना या ठिकाणी प्रशांतला आणि आम्ही मॅन ऑफ द मॅचसाठी नक्कीच इन्व्हाइट केलं आहे. या प्रशांत मॅन ऑफ द मॅचसाठी, आणि तुमची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लगेच नक्कीच तुम्हाला घेऊन जायची आहे. नेक्स्ट मॅच असेल सतरंगी हेदुटणे बी आणि त्यांच्या विरोधात असेल नायरा 11 12-13 नागाव.